नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिराती आजच्या लोकमतला आल्या आहेत. त्यापैकी काही जाहिराती पाहूया. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदांची जाहिरात. आनंद एज्युकेशन सोसायटी पचखेडी, तालुका कोही, जिल्हा नागपूर द्वारा संचालित डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल कनेरी केशोरी, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया, मराठी माध्यम, 100% अनुदानित. या विद्यालयात शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली 2022 मार्फत शिक्षण सेवक भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे. अनुक्रमांक 1, वर्ग 6वी ते 8वी. पदे: 1 पद व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. BSc/D.Ed B.Ed आणि 6वी ते 8वी वर्ग आहे म्हणून TET पेपर 2 उत्तीर्ण. विषय गणित, मानधन 16,000 रुपये. अनुक्रमांक 2, वर्ग 9वी ते 10वी. पदे: 1 पद आहे व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता BSc B.Ed TAIT चाचणी प्रविष्ट. BSc B.Ed सोबत TAIT ही TAIT परीक्षा या ठिकाणी कंपल्सरी दिलेली 2022ची असलीच पाहिजे. विषय गणित, मानधन 18,000 रुपये मानधन. टिप: वरील आरक्षित पदांपैकी 1 पद अधुग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला साठी 1 पद आहे व 1 पद NT प्रवर्गासाठी राखीव राहील. वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील. जाहिरात क्रमांक 2, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. मान्य दिनांक 25/1/2024. राजीव युवक विकास संस्था वर्धा द्वारा संचालित माध्यमिक विद्यालय महाकाळ या शाळेमध्ये 1 जागा भरावयाची आहे. आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील पाहूया. अनुक्रमांक 1, प्रवर्ग. विजा महिला माजी सैनिक, अंशकालीन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त खेळाडू. या समांतर आरक्षणामध्ये एकही जागा नाही. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारणमध्ये 1 पद दिलेलं आहे. एकूणमध्ये 1 पद म्हणून अशी एकूण 1 पद आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या प्रवर्गासाठी आहे. कोणत्या विषयासाठी आहे ते पाहूया. अनुक्रमांक 1, माध्यम मराठी. पद ग्रॅज्युएट टीचर, स्टँडर्ड 9वी ते 10वी. वेतनश्रेणी मानधन प्रकार कॉन्सॉलिडेटेड पे GT ग्रॅज्युएट टीचर 9वी ते 10वी 18,000 रुपये मानधन आहे. अनुदान एडेड अनुदानित. विषय मॅथमॅटिक्स, शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन, आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाही. एकूण पदे 1 म्हणून एकूण पद 1 दिलेलं आहे. सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत.